smells nice. वाव, खरंच खूप छान झाली कॉफी. What nonsense is this? ही काय कॉफी आहे? हाँ? ही कॉफी करायला तुम्हाला कोणी शिकवली? एक सेकंड. तुम्ही मुद्दाम केलं नाही सगळं? मला सांगा, मुद्दाम केलं की नाही? आता थोड्या वेळापूर्वी माझ्या HR मॅनेजरने तुम्हाला सगळं शिकवलेलं. एव्हरीथिंग माझ्या डोळ्यांनी मी बघितलं. त्याने सगळे रूल सांगितले. त्याने सगळं सांगितलं मला काय कुठल्या वेळेला लागतं. तरी पण तुमचं लक्ष नव्हतं ना? लक्ष कुठे होतं तुमचं? हां? तुम्हाला साधी कॉफी करता येत नाही आणि तुम्ही माझ्या PAची नोकरी करायला आलात. हाऊ डेअर यू? एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. हॅलो, एक्सक्यूज मी. म्हणजे कॉफी देणार आहात का नुसत्याच इथे उभ्या राहणार आहात? सॉरी, कॉफी. थँक्यू. वाव, जस्ट वाव. खरंच किती छान कॉफी बनवली आहे तुम्ही. रिअली मला अशीच कॉफी आवडते. जानू, ही कॉफी कशी असली तरी तू केलेली आहेस या एका कारणासाठी मी अशी कॉफी रोज प्यायला तयार आहे. यू नो व्हॉट मिस जानवी, मला तुमच्या हातची कॉफी प्यायला रोज आवडेल. ओ दळवींचे चिरंजीव, आता काय सिंचना तुमची येईपर्यंत आम्ही वाटच बघत बसायचं काय इथं? काय बोलायचं ते सांगून मोकळे व्हा ना. आम्ही इथं किती वेळ थांबायचं? नाही, नको. सिंचना आल्यानंतर ती स्वतः बघा आम्ही आता सिंचना आलीच आहे तेव्हा जे काही सांगायचं आहे ते सिंचनाच सांगेल. काय झालं सिंचना? अगं एवढं काय काम काढलंस? महत्वाच्या मीटिंग सोडून घरी थांबायला लावलंस. हो पप्पा, सांगते. ओ सिंचना, ओ बोला की काहीतरी. कसं तोंड मिटून किती वेळपर्यंत असं उभं राहणार आहात? काय झालंय सांग ना बाळा. हा सिंचू, काय झालं बोल. सांगते. आई, पप्पा, मी प्रेग्नेंट नाही आहे. म्हणजे काय काय झालंय नक्की? तुला बरं नाही वाटत आहे का? तुला पोटात दुखतंय का? काही त्रास होतोय का? तू डॉक्टरांकडे जाऊन आलीस? नाही आई थांब, मला काही झालेलं नाहीये. मी प्रेग्नेंट नाहीये म्हणजे
मी कधीच प्रेग्नेंट नव्हते. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? अगं प्रेग्नेंट आहे म्हणजे मग तुला दिवस गेलेत हे तू का सांगितलंस आम्हाला? सॉरी पप्पा, मी तुमच्याशी खोटं बोलले होते. काय खोटं बोलले? कशासाठी हे खोटं बोललीस तू? आ नाही नाही, हे तू नाही. ह्याच्या मागे या तुझ्या बिनकामी नवऱ्याचाच हात असणार. हो, तुम्ही तिला खोटं बोलायला लावलात ना? आजी प्लीज असं काही बोलू नकोस. त्याने मला असं काही करायला सांगितलेलं नाहीये. ह्यात त्याची काहीच चूक नाहीये. सिंचू, का खोटं बोललीस तू? आई मी तेच तर सांगायला इथे आलीये. तुम्ही कोणी मला बोलूच देत नाही. मी आणि हॅरी जेव्हा वेगळे राहायला लागलो तेव्हा हॅरी फारच इरिस्पॉन्सिबल वागत होता. तो काहीच कामं करत नव्हता. मी ऑफिसमधली कामं करून यायची, मग घरातलीही कामं मलाच करावी लागत होती. त्यामुळे मी खूप थकत होते. आणि मग हॅरीला रिस्पॉन्सिबिलिटीची जाणीव व्हावी म्हणून मी हे खोटं बोलले. आणि तसा चेंजही मला हॅरीमध्ये दिसू लागला होता. पण मग हे खोटं तुमच्यापर्यंत पोहोचेल असं मला वाटलं नव्हतं. म्हणजे हॅरीने आनंदात त्याच्या आईला सांगितलं, मग ते सगळं तुम्हालाही कळलं. आणि तुम्ही सगळे एवढे एक्सायटेड होतात, तुम्ही एवढं काय काय माझ्यासाठी करत होतात, हे बघून मला हे नाटक कंटिन्यू करावं लागलं. मला खरंच हे करायचं नव्हतं. म्हणजे काय? म्हणजे या सगळ्याला कारणीभूत कोण आहे? सिंचना, हा तुझा बिनकामी नवराच आहे ना? अरे तुला मी किती वेळा सांगितलं होतं ग, अगं नको सरळ काडी मोड घे, हा काहीही कामाचा नाहीये. ऐकलीस? अहो इतके वेळ तुम्हाला मी मदत केली, तुमचा बिझनेस मध्ये जम बसावा म्हणून प्रयत्न केले, पण तुमच्यात काही सुधारणाच झाली नाही. या तुमच्या अशा वागण्यामुळे आमच्या लेकीला खोटं वागावं लागलं. पप्पा बास, त्याला उगाच काहीही बोलू नका. ह्या सगळ्यात त्याची काहीच चूक नाही. मी जेव्हा हॅरीला खरं सांगितलं तेव्हा त्यालाही तितकाच त्रास झाला. मी जेव्हा त्याला सांगितलं की मी प्रेग्नेंट आहे तेव्हा तो खरंच खूप चांगला वागत होता, खूप रिस्पॉन्सिबल वागत होता. तो घरातली कामं करत होता, माझी खूप काळजी घेत होता, इव्हन जॉबही सर्च करायला लागला होता. त्यामुळे ह्या सगळ्यात त्याची काहीच चूक नाही. माझी चूक आहे, मी तुमच्याशी खोटं बोलले. आणि एवढंच सांगायला मी इथे आले होते. आय एम सॉरी. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला. आय एम सिरियसली सॉरी. चल हॅरी, आम्ही येतो. बघितलंस ना रेणुका, तुमची लाडकी लेक इतकं सगळं झालंय, पण तिला अजूनही त्या दळवीच्या पोराचाच पुळका येतोय. कमाल आहे. ए संपत, समजव आपल्या लेकीला. राजकारणात लक्ष घातल्यानं घरातले प्रश्न सुटत नसतात, समजलं?